नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये तुमचं स्वागत आहे। हे आहे SST इडुपीडिया। आपण 12वीचा इतिहास बघत आहोत। त्याच्यामध्ये आपण पहिले 4 टॉपिक बघितलेत। आज आपण 5व्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। त्याच्यामध्ये 5वा टॉपिक आहे सामाजिक व धार्मिक सुधारणा। तुम्ही आतापर्यंतचं बघितलं 12वीचा जो इतिहास बघत आलेलो आहोत आपण, प्रबोधन, त्याच्यानंतर आपण बघितलं की औद्योगिक क्रांती कशी झाली, वसाहतवाद भारतामध्ये आले, त्यांनी वसाहती स्थापन केल्या, परकीय लोकांनी हळूहळू भारतामध्ये स्थायिक व्हायला सुरुवात केली, व्यापाराच्या दृष्टीने ते भारतात आले होते। त्याच्यानंतर ज्यावेळेस ते भारतामध्ये आले तर परकीय लोकांचा आणि भारतीय लोकांचा त्यांच्याशी संपर्क घडून आला होता। त्याच्यामधून त्यांची संस्कृती आणि आपल्या संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना मतभेद दिसून आले होते। आपली संस्कृतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या मागासलेल्या होत्या, अंधश्रद्धेवर आधारित होत्या। तिथं इंग्रजी शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होता, स्त्री पुरुष समानता तिथं होती। तर आपले जे समाज सुधारक आहेत त्यांना कुठेतरी जाणीव झाली की आपल्या समाजामध्ये सुद्धा सुधारणेची गरज आहे। समाज तर सुधारलाच हवा, परंतु आपल्याकडे जे जातीभेद आहे, धार्मिकता आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बदल करण्याची गरज आहे। तर त्याच्यामधूनच भारतामध्ये ह्या कालखंडामध्ये सामाजिक आणि धार्मिक कुठले बदल घडून आले हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं, भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा ज्या घडून आल्या तर त्याची आवश्यकता काय होती, काय कारण होतं की ते आपल्याला बदल घडून आणणं गरजेचं होतं। त्याच्यामध्ये पहिलं होतं आपल्याकडे अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर होत्या, आपल्याकडे रूढी परंपरा मोठ्या प्रमाणावर होत्या, जातीभेद मोठ्या प्रमाणावर होते। त्याच्यानंतर आपल्याकडे भ्रामक कल्पना, तुम्ही अजूनही बघता की मांजर आडवी गेली तर आपण थांबून जातो, अजूनही आपण लिंबू मिरची लावतो। या ज्या कल्पना होत्या या अंधश्रद्धा पण आहेत आणि एक भ्रामक कल्पना पण आहेत। तर याचा कुठेतरी मोठ्या प्रमाणावर आपल्या समाजामध्ये परिणाम होत होता। चिकित्सिक वृत्तीचा म्हणजे एक सायंटिफिक म्हणजे सायन्सच्या दृष्टीने आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करत नव्हतो, चिकित्सक वृत्तीचा आपल्यामध्ये अभाव होता। त्याच्यानंतर नव सुधारण्याची बघण्याची दृष्टिकोन बदलण्याची गरज होती आपल्याकडे। आपल्या परकीय लोकांशी जो संबंध घडून आलेला होता, त्यांचे जे विचार होते, त्यांची जी संस्कृती होती, त्याच्यामध्ये बदल घडून आणणं गरजेचं होतं। स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, धर्म यावर आधारित आपली समाजाची निर्मिती करणं गरजेचं होतं। आपल्याकडे समानता नव्हती, आपल्याकडे स्त्री पुरुष असू द्या, जातीभेद असू द्या, स्वातंत्र्य नव्हतं, बंधुता नव्हती, मानवता धर्म नव्हता। तर या सगळ्या गोष्टींची सांगड घालून आपल्याला समाजाची निर्मिती करायची होती। त्याच्यानंतर राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण, म्हणजे आपल्याकडे जे राजकीय स्वातंत्र्य होतं ते अपूर्ण होतं, याची जाणीव कुठेतरी ह्या लोकांना व्हायला लागली होती। मग साहजिकच आहे याच्यामधून आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये बदल करणं गरजेचं होतं। याच्यासाठी जो बदल केला गेलेला होता, जे समाज सुधारक होते यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले। यांना समाजामध्ये लोकांना बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागलं, बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्यांना संकटांना सामोरं जावं लागलं, तरीही त्या समाज सुधारकांनी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे बदल घडून आणला होता। आता आपल्याकडे समाज सुधारण्याची जी सुरुवात झाली, सगळ्यात पहिले आपण जे बघणार आहोत ते आहेत राजाराम मोहन राय। तुम्ही लहानपणापासून इतिहास शिकत आहात, राजाराम मोहन रायचं नाव तुम्ही ऐकलेलंच असेल। राजाराम मोहन राय यांचा जन्म बंगालमध्ये झाला होता। उपनिदेशाचे रूपांतर त्यांनी बंगाली भाषेमध्ये केले होते। आपल्याकडे पूर्वीच्या काळी सती जाण्याची प्रथा होती, तुम्ही ऐकलीच असेल। एखाद्या स्त्रीला, जिवंत स्त्रीला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला त्याच्याबरोबर सती जावं लागत होतं, म्हणजे ती अग्नी पेटवली जायची, अंतिम संस्कार त्याच्यामध्ये तिला जाळलं जायचं। अतिशय भयानक अशी प्रथा आपल्याकडे होती। तर ज्यावेळेस राजाराम मोहन राय यांची वहिनी ह्याच्यामध्ये सती गेली, त्यावेळेस कुठंतरी त्यांच्या मनावर त्याचा खोल परिणाम झाला की ही जी प्रथा आहे ही बंद करणं गरजेचं होतं। त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला। नंतर सती प्रथेविरुद्ध त्यांनी इंग्रजांना पत्रही लिहिलं। त्यांनी ते पत्र प्रसिद्ध केलं की सती जाणं हे स्त्रीचं धर्म कर्तव्य नाहीये, हे आपल्या समाजाने किंवा ह्या मानवाने यांनीच लावलेल्या त्या प्रथा आहेत, कुठल्या देवाने किंवा धर्माने त्या प्रथा सांगितलेल्या नव्हत्या। त्याच्या विरुद्ध त्यांनी इंग्रजांकडे मागणी केली, पत्र लिहिलं आणि शेवटी आपल्याकडे 1829 मध्ये लॉर्ड बेटिंग यांनी सतीची प्रथा बंद केली, कायद्याने ती बंद केली। मग ही जी प्रथा बंद केली याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो हात होता तो राजाराम मोहन राय यांचा होता।
त्याच्यानंतर राजाराम मोहन राय यांनी अजून जे दुसरं कार्य केलेले होते त्याच्यामध्ये त्यांनी विवाहाला विरोध केला होता. आपल्याकडे अतिशय लहान मुलींचे विवाह केला जायचा किंवा जटर विवाह पद्धती होती. माणूस त्याच्यामध्ये मोठा राहायचा, मुलगी अतिशय लहान राहायची. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्या प्रथेला सुद्धा विरोध केलेला होता. पडदा पद्धतीला आपल्याकडे विरोध त्यांनी केला होता. त्याच्यानंतर लोकांना नवीन ज्ञान मिळावं, नवीन संस्कृतीची, नवीन विचारांची जाणीव व्हावी याच्यासाठी त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळा त्यांनी सुरू केल्या होत्या. त्याच्यानंतर पार्शियन भाषेत दैनिक सुरू केले होते. वेगवेगळ्या प्रकारचे दैनिक त्यांनी सुरू केले होते. न्यूजपेपर त्यांनी सुरू केले होते. त्याच्या मागचं कारण असं होतं की लोकांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती माहिती पोहोचावे, वेगवेगळे विचार लोकांपर्यंत पोहोचावे याच्यासाठी त्यांनी दैनिक सुरू केले होते. त्याच्यानंतर 1828 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. आता ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यामागचं त्यांचं कारण होतं, त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले होते की ईश्वर हा एकच आहे. आपण वेगवेगळ्या देवांची पूजा करतो, परंतु कुठल्याही देवाची पूजा केल्यानंतर ही नावं आपण पाडली आहेत, परंतु सर्वत्र ईश्वर हा एकच आहे आणि त्याच्यासाठी मूर्ती पूजेची गरज नाही, हा आध्यात्मिक विचार त्यांनी पुरवला. जर आपल्याला देवाची पूजा करायचीच असेल तर ती आपण मनानेही करू शकतो, त्याच्यासाठी मूर्तीची गरज आपल्याला नाही. म्हणजे काय, तर राजाराम मोहन राय यांनी मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडून आणल्या होत्या. समाजामध्ये ज्या अनिष्ट चालीरीती होत्या, परंपरा होत्या, त्या सगळ्यांमध्ये त्यांनी बदल घडून आणलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी परकीय देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी बदल घडून आणलेला होता. त्याच्यासाठी त्यांना राजा हा किताब सुद्धा दिला गेलेला होता. त्याच्यानंतर महत्त्वाची दुसरी आहे धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये प्रार्थना समाज. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली होती. त्याच परमहंस सभेची नंतर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरडीकर, डॉक्टर राव गो भांडारकर, म गो रानाडे यांनी याची प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्याचे ते संस्थापक किंवा सदस्य होते. आता यांनी जी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती, त्या प्रार्थना समाजामध्ये सुद्धा त्यांचे काही कार्य किंवा त्यांची जी तत्व होती त्यांचे तेच होतं की मूर्ती पूजेला विरोध. एखाद्या मूर्तीसाठी तुम्ही आताही बघतात की आपण एखाद्या देवळात जातो, ती मूर्ती असते, तिच्यासाठी आपण प्रसाद नेतो, दूध वाहतो, फळं नेतो, फुलं नेतो, किती मोठ्या पूजेला विरोध केला होता. त्याच्यानंतर एकेश्वर वादाला प्राधान्य दिलं होतं की सगळीकडे समान एकत्र एकच आहे, वेगवेगळा प्रकार नाही. नंतर कर्मकांडाला त्यांनी विरोध केला होता. त्याच्यानंतर प्रार्थनेवर त्यांनी भर दिली होती. वेगवेगळे अनाथालय त्यांनी सुरू केली होती. जी अनाथ बालके होते त्यांच्यासाठी त्यांनी अनाथालय सुरू केली होती. स्त्री शिक्षणाच्या संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या, कारण स्त्री पुरुष समानता हवी याच्यासाठी स्त्री पुरुष संस्था त्यांनी स्थापन केल्या. जे कामगार लोक होते त्या कामगाराच्या मुलांना शिक्षण मिळत नव्हतं किंवा जे कामगार होते त्यांना शाळेमध्ये जाता येत नव्हतं, त्याच्यासाठी त्या कामगारांसाठी त्यांनी रात्रशाळा सुरू केल्या होत्या. स्त्री पुरुष समानता चळवळ त्यांनी उभारली होती आणि जातीभेद त्याच्यामध्ये त्यांनी नाकारले होते. कुठलाही व्यक्ती जन्माला आल्यानंतर जात घेऊन येत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समाजाने त्यांना लावलेल्या होत्या. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज, सगळ्यांना या समाजाची तर सगळ्यांनाच माहिती असेल. महात्मा ज्योतिराव फुले यांना सगळेजण तुम्ही ओळखतात. आता 1873 पुणे येथे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कोणी केली होती? महात्मा ज्योतिराव फुले. धर्माच्या परंपरेवर बौद्धिक आक्रमणाचा विचार यामागे होता. म्हणजे काय, तर धर्मामध्ये ज्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्याच्यावर बौद्धिक आक्रमण त्यांनी केलेलं होतं. बहुजन समाजाला नडणाऱ्या प्रवृत्तीवर कडकडून विरोध महात्मा फुले यांनी केला होता. बहुजन समाज जो होता त्या बहुजन समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या लोकांना कशा पद्धतीने त्यांच्या विरुद्ध प्रथेला तोंड देता येईल याच्यासाठी त्यांनी विरोध केलेला होता. त्याच्यानंतर शेतकरी, कारागीर, कामगार आणि 18 गट जातीचे भले साधण्याचा मार्ग ज्योतिराव फुले यांनी दाखवला होता. म्हणजे जे कारागीर आहेत, जे कामगार आहेत, जे वेगवेगळ्या खालच्या जातीचे लोक आहेत, याच्यासाठी त्यांचं भलं कसं साधता येईल यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं होतं. आता सत्यशोधक समाजाचं कार्य किंवा सत्यशोधक समाज जो स्थापन केलेला होता, सगळ्यात महत्त्वाचं महात्मा ज्योतिराव फुले यांना पदोपदी जे
त्यांना साथ दिली त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी. ज्यावेळेस त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या पत्नीला शिक्षित केले आणि त्याच्यानंतर त्यांनी बाकी स्त्रियांना प्रोत्साहित केलं शिक्षणासाठी. आता हे जे सत्यशोधक समाज होता याचं कार्य काय होतं तर त्यांनी एकेश्वरवादाला प्राधान्य दिलेलं होतं. वेद आणि पुराणाचे प्रामाण्य त्यांनी नाकारलं होतं. विवेक बुद्धीने प्रत्येक कार्य करावं यासाठी त्यांनी भर दिलेली होती. पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थांना विरोध त्यांनी केलेला होता. देवाकडे जर आपल्याला काही मागायचं आहे तर आपण डायरेक्ट मागू शकतो, त्याच्यासाठी मध्यस्थी म्हणून पुरोहितांची आपल्याला गरज नाही. याच्यासाठी त्यांनी त्या पुरोहितांचा विरोध केलेला होता. मूर्ती पूजेलाही त्यांनी विरोध केला होता. तीर्थयात्रेचा विरोध केला होता. लोक तीर्थयात्रेला देवांसाठी जातात, त्याची कुठलीही गरज नाही याचाही त्यांनी विरोध केला होता. जे वेगवेगळ्या प्रकारे आपण म्हणतो की चमत्कार होतात त्या चमत्कारावर त्यांनी अविश्वास दाखवला होता. एकंदरीमध्ये समाजाचे भलं कसं होईल किंवा समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या गोष्टी कशा आणू शकतो, जातीभेद कशा बंद करू शकतो, दलित समाजाला कशा पद्धतीने पुढे आणू शकतो, स्त्री शिक्षणाला कशा पद्धतीने आपण पुढाकार देऊ शकतो, स्त्रियांना आणि पुरुषांना याच्यामध्ये समानता कशी आणू शकतो, याच्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं होतं. आता स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ सत्यशोधक समाजाने रोवली होती. महात्मा ज्योतिराव फुले, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याच्या आधी पहिले त्यांनी त्यांच्या पत्नीला शिक्षित केलं होतं. आता त्यांनी ती का बरं शिक्षण केलं होतं की स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग शिक्षणातून जातो, त्याच्यासाठी स्त्रीच्या शिक्षणाची जाणीव समाजाला होणं गरजेचं आहे. स्त्री शिक्षणाचे कार्य पंडिती रमाबाई रानडे यांनी पुढे केलं होतं. भारतीय समाजांना विषमतेवर आधारित होती. समानतेचे कार्य पुढे गोपाळ बाबा वलंकर यांनी केलं होतं. म्हणजे भारतीय समाज हा स्त्री पुरुष यांच्यामध्ये मतभेद होता, जातीभेद तर होतेच परंतु स्त्री पुरुष सुद्धा असमानता मोठ्या प्रमाणावर होती. तर त्या विषमतेवर आधारित त्याचं कार्य गोपाळ बाबा वलंकर यांनी केलं. विटाळ वधवस्त पुस्तकातून अस्पृश्यतेवर कोरडे ओढले, म्हणजे त्यांनी वेगवेगळे पुस्तकं पण लिहिलेली आहेत, कादंबरे पण लिहिले, शेतकऱ्यांचा असूड हेही त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. दलित समाजाला कशा पद्धतीने पुढे आणता येईल याच्यावरही त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. नंतर शिवराव जनबा कांबळे मुरळी जोगतिनी देवदासी या प्रश्नांकडे सुद्धा लक्ष त्यांनी दिलेलं होतं. तुम्हाला माहिती असेल की तुम्ही जोगतीन म्हणून आपल्याकडे जोगवा पिक्चरही आलेला होता की लहानपणीच मुलींना देवाकडे सोडून दिलं जातं किंवा एखादं मूल अपत्य मृत्यू होत असेल तर देवदासी म्हणून देवाकडे सोडून दिलं जातं. मुरळी ह्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असेल तर याच्या प्रथेविरुद्ध सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला होता. त्याच्यानंतर पुढची जी संस्था होती किंवा जे होतं ते होतं आर्य समाज. आर्य समाजामध्ये सुद्धा 1875 स्वामी दयानंद सरस्वती यांनी या सभेची स्थापना केली होती. आर्य समाजाची स्थापना केल्यानंतर आता आर्य समाजाच्या स्थापनेमध्ये यांनी सुद्धा जे तत्व किंवा जे मांडलं होतं ते होतं आर्य समाजाने वेदांचा पवित्र ग्रंथ मानला होता. वेद तुम्ही बघितलं असेल पुढच्या वर्षी तुम्ही 12वीला वेदांचा अभ्यास करणारच आहात, तर जी वेद होती तो पवित्र ग्रंथ त्यांनी मानला होता. जातीभेद त्यांनी अमान्य केलेले होते. स्त्री शिक्षणाला त्यांनी पुरस्कार दिला होता, म्हणजे स्त्री शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. विधवा पुनर्विवाहाला पुरस्कार केला होता. मिश्र विवाहाला सुद्धा समाजाने पुरस्कार केला होता. म्हणजे एकंदरीमध्ये यांनी सुद्धा जातीभेद मानला नाही. स्त्री शिक्षणाला सुरुवात त्यांनी केली होती, विधवा पुनर्विवाहाला सुरुवात त्यांनी केली होती आणि मिश्र विवाह पद्धत सुद्धा त्यांनी सुरू केलेली होती. पुढचं आहे रामकृष्ण मिशन. 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. यांनी सुद्धा लोकसेवेला महत्त्व दिलं. त्याच्यानंतर दुष्काळग्रस्तांना त्यांनी मदत केली, औषध उपचार आजारी लोकांना त्यांनी केले, दीन दुबळ्यांची सेवा त्यांनी केली, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला, आध्यात्मिक उन्नती त्यांनी केली होती. म्हणजे एकंदरीमध्ये यांनी जे संस्था स्थापन केली होती त्याच्यामधून समाजामध्ये कशा पद्धतीने बदल घडून येईल याची जाणीव त्यांनी याच्यामधून लोकांना करून दिली होती. त्याच्यानंतर हे जे त्यांनी जे मांडलं होतं की जातीभेद आहे, स्त्री शिक्षण आहे, या सगळ्या याच्यामुळे समाज कुठंतरी
आखडून बसलेला होता, पुढे जात नव्हता. परकीय लोकांशी संबंध आल्यानंतर आपण सुद्धा आपल्या समाजामध्ये बदल केला पाहिजे ही यामधून, मग त्याच्यामध्ये राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, स्वामी विवेकानंद यांनी सगळ्यांनी याच्यामधून मार्ग काढण्यासाठी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा करण्याकडे लक्ष दिलं होतं. रामकृष्ण मिशन मध्ये स्वामी विवेकानंद यांनी उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका हा तरुणांना संदेश दिलेला होता. एकंदरीमध्ये या सगळ्या संस्था ज्या होत्या, ह्या संस्थांनी समाजाला कुठंतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला होता. समाजाला कुठंतरी त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामधूनच त्याच्या धार्मिक सुधारणा सुद्धा घडून आलेल्या होत्या. अजून आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे समाज सुधारक आहेत, यांनी या संस्था स्थापन केल्या होत्या. परंतु वेगवेगळ्या प्रकारचे समाज सुधारक आहेत ज्यांनी मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये बदल घडून आणला. हे कार्य वाटतं तेवढं सोपं नव्हतं. त्यांना समाजाच्या प्रत्येक गोष्टींना तोंड द्यावं लागलं होतं. समाजाने सहजासहजी ते सगळं स्वीकारलं नव्हतं, परंतु त्यांनी तरी सुद्धा त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून समाज बदलण्याकडे प्रयत्न केला आणि बदल घडून आणला. तर कुठले कुठले समाज सुधारक होते ज्यांनी पुढे बदल घडून आणलेला होता, त्याचा अभ्यास आपण पुढच्या टॉपिकमध्ये करणार आहोत. थँक्यू.